नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। चवीला पण एकदम छान आणि कमी वेळामध्ये होणारी, लेअरची कटकट नसणारी अशी आपण चिकन बिर्याणी करणार आहोत आणि तीही कुकरमध्ये करणार। बिर्याणी बनवण्यासाठी अर्धा किलो चिकन घ्यायचं आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यामध्ये 1 वाटी दही घालायचं। नंतर घरगुती मसाला घालायचा, हळद घालायची, एव्हरेस्टचा चिकन मसाला घालायचा, बिर्याणी मसाला, गरम मसाला, सगळे मसाले ॲड करायचे। नंतर मीठ घालायचं चवीपुरतं आणि थोडंसं तेल घालायचं। नंतर पेस्ट करून घ्यायची, अद्रक, लसूण, कोथिंबीर घालायची आणि पुदिना घालायचा। पुदिन्याचा खूप छान फ्लेवर येतो बिर्याणीमध्ये, त्याच्यामुळे पुदिना हा मस्ट आहे। नंतर जी पेस्ट केली होती आपण पुदिन्याची वगैरे ती ॲड करायची त्या चिकनमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान मसाले आणि दही कोट झालं पाहिजे चिकनला आणि चवीला पण एकदम जबरदस्त लागते नाही। आणि जर तुमच्याकडे वेळ असेल ना तर 1 ते 1.5 तास याला मॅरिनेट करायचं आणि जर कमी वेळ असेल तर अर्धा तासात ठेवायचं। नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी मीडियम आकाराचे 2 ते 3 कांदे घ्यायचे आणि ते छान असे बारीक कट करून घ्यायचे। उभा पण कापू शकता। नंतर टोमॅटो कापून घ्यायचं बारीक, त्यातल्या बिया काढायच्या। जर तुम्ही ठेवत असता तर ठेवू शकता, पण मी काढून घेते बिया। टोमॅटो, दही त्यामुळे छान लागते बिर्याणी। तर टोमॅटो बारीक कट करून झाल्यानंतर मिरच्या कापायचे, 2 उभ्या कापून घ्यायच्या। नंतर कोथिंबीर कापून घ्यायची आणि नंतर पुदिना बारीक करून घ्यायचा। एकदम कमी वेळामध्ये होते, जास्त वेळ लागत नाही। भात पण एक्स्ट्रा शिजवावं लागत नाही, लेअर लावायची पण कटकट होत नाही आणि चवीला पण एकदम छान लागते। मसाला पण सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतो। नंतर आता ग्रेव्ही बनवायला घ्यायची। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। नंतर कांदा परतून घ्यायचा व्यवस्थित, छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा। नंतर टोमॅटो घालायचं, मिरच्या घालायच्या, कोथिंबीर, पुदिना सगळं घालायचं। छान कलर आलाय पहा कांद्याला आणि टोमॅटोला। टोमॅटो पण चांगला शिजला व्यवस्थित। नंतर जे आलं पुदिन्याची आपण पेस्ट केली होती ती घालायची आणि ही पेस्ट फ्रेश असल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो पुदिन्याचा आणि कोथिंबीरीचा। नंतर मसाला घालायचा थोडासा, जास्त नाही घालायचा कारण आपण अगोदर घातलेला आहे मॅरिनेटमध्ये। आता हे चिकन त्यामध्ये ॲड करायचं आणि थोडंसं पाणी घालायचं, खूप नाही घालायचं। जर तुम्हाला ग्रेव्ही काढायची असेल तर थोडं जास्त टाकायचं पाणी। थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आता झाकण बंद करून 2 शिट्ट्या घ्यायच्या। खूप पण नाही घ्यायचं, बरोबर व्यवस्थित शिजतं 2 शिट्ट्यामध्ये। चिकन शिजायला ठेवले तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे। मी लॉंग ग्रेनचा बासमती तांदूळ घेतला आहे बिर्याणीचा। तुमच्याकडे जर कोलम असेल तर तुम्ही त्याचं पण करू शकता आणि खूप छान होती ही बिर्याणी, चवीला पण एकदम जबरदस्त लागते। पहा आता आपलं चिकन शिजलंय 2 शिट्ट्यांमध्ये, एकदम व्यवस्थित शिजतं। आणि तुम्हाला जर ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही तुम्ही काढून घ्या। पहा आता शिजले का नाही चेक करायचं व्यवस्थित आणि खूप पण जास्त शिजवून नाही घ्यायचं, थोडं कच्चंच पाहिजे कारण आपल्याला परत भातासोबत शिजवून घ्यायचं। नंतर तांदूळ घालायचा। मी 2 वाट्या तांदूळ घेतले तर त्यासाठी 3 वाट्या पाणी घालते आहे।
कारण चिकनमध्ये पण अगोदरचं पाणी आहे खाली. आणि जर तुम्हाला जर थोडं हे पाहिजे असेल, ओला पाहिजे असेल तर अजून जास्त थोडंसं पाणी ॲड करू शकता. नंतर लिंबू पिळायचं, सुटसुटीत होतो. आणि थोडंसं मीठ घालायचं भात शिजवण्यासाठी, कारण पाणी ॲड केलं आहे ना आपण, भाताला चव येण्यासाठी थोडं मीठ घालायचं. नंतर ते हलवून घ्यायचं आणि वरून थोडा गरम मसाला घालायचा. गरम मसाल्याने छान लागते एकदम बिर्याणी. नंतर कुकर बंद करून कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, मीडियम टू हाय. 2 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित शिजला जातो भात. पहा आता कुकर थंड झाला आहे. पाहू आपण आता बिर्याणी किती छान झाली आहे आपली. कलर पण खूप छान आला आहे आणि भात पण एकदम व्यवस्थित शिजलं आहे सगळा. जास्त चिकट पण नाही झाला आहे, जास्त एकदम कोरडा पण नाही झाला आहे, रसरशीत झाला आहे एकदम. आणि वास तर एवढा छान सुटला आहे ना, एकदम तोंडाला पाणी सुटले माझ्या. तर तुम्हाला माझी चिकन बिर्याणीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पहा किती छान टेक्स्चर पण आले. जर तुम्हाला माझा हे व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.